नमस्कार, स्वागत आहे तुमचं अमृता's होम किचनमध्ये. आज मी तुमच्यासोबत अगदी भातासोबत किंवा भाकरीसोबत खाता येईल अशा पद्धतीची कुकरमध्ये फक्त 10च मिनिटांमध्ये बनणारी मटकीची रस्सा भाजीची रेसिपी शेअर करणार आहे. त्यासाठी इथे मी कुकर गरम करून घेतलाय. अर्धी पळी तेल याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे. 2 मीडियम साईजची मोठी कांदे याच्यामध्ये टाकून मी अगदी गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत इथे फ्राय करून घेतलेली आहेत. कांदा गोल्डन ब्राऊन कलरचा झाल्यानंतर इथे मी याच्यामध्ये अर्धी वाटी भरून सुकं खोबरं, 5 ते 6 लसूण पाकळ्या, 2 मोठे चमचे भरून पांढरे तीळ, 1.5 इंच आलं, कोथिंबीर, 1 मीडियम साईजचा मोठा टोमॅटो याच्यामध्ये टाकून आपल्याला 5 ते 6 मिनिटं हा मसाला चांगला इथे परतून घ्यायचा आहे. मसाला परतल्यानंतर याला इथे एका प्लेटमध्ये मी काढून थंड करून घेतलेला आहे. पूर्णपणे थंड झाल्यानंतरच आपण याला इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतलेला आहे. आवश्यकतेनुसार पाण्याचा वापर करून इथे मी याचं एक बारीकसर असं एक वाटण तयार करून घेतलेलं आहे. पुन्हा एकदा त्याच मी कुकरमध्ये 1 पळी भरून तेल टाकून घेतले, 1 चमचा जिरे, 5 ते 6 कढीपत्त्याची पानं टाकून घेतलीये. मिक्सरला फिरवून घेतलेलं वाटण टाकून अगदी तेल सुटेपर्यंत 5 ते 6 मिनिटं हा मसाला आपल्याला याच्यामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे. 2 चमचे मटकी मसाला, 1 चमचा हळद, चवीनुसार मीठ, 1 चमचा कांदा लसूण मसाला, 1 चमचा काश्मीरी रेड चिली पावडर मसाले आपल्याला येथे याच्यामध्ये चांगले परतून घ्यायचे आहेत. मसाला परतल्यानंतर कोथिंबीर टाकून घेतलेली आहे. 1 वाटी मोड आलेली मटकी स्वच्छ अशी धुवून याच्यामध्ये टाकून चांगली मसाल्यामध्ये परतून घेतलेली आहे. आवश्यकतेनुसार गरम पाणी इथे मी याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे. पाण्याला चांगली उकळी आल्यानंतर इथे मी याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घेतली. कुकरचं झाकण लावून इथे मी याच्या 5 ते 6 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत. तयार आहे आपली इथे अगदी झणझणीत तर्रीदार अशी मटकीची रस्सा भाजी. तुम्हीही घरी नक्कीच अशा पद्धतीची मटकीची रस्सा भाजी ट्राय करून बघा. भातासोबत किंवा भाकरीसोबत कशाबरोबर ही भाजी अगदी खूपच छान लागते. तुम्हा सर्वांना माझं एक निवेदन आहे की तुम्हाला जर माझ्या रेसिपीज बघायला आवडत असतील तर अमृता's होम किचन चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका.